मोठी बातमी, सोनिया गांधी यांची ईडी चौकशी संपलेली आहे। ईडीने सोनिया गांधींना तब्बल 20 प्रश्न विचारले आणि सोमवारी पुन्हा एकदा त्यांना चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे। सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीने काँग्रेस मात्र आज आक्रमक झालेली पाहायला मिळाली। सोनिया गांधी यांची ईडी चौकशी आता संपलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, सोनिया गांधींना 1 तासाचा लंच ब्रेक देण्यात आलेला आहे आणि 3:30 वाजता पुन्हा त्यांची चौकशी होणार आहे। तर आतापर्यंत जी चौकशी झाली आहे त्या चौकशीमध्ये सोनिया गांधींना 20 प्रश्न विचारले असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। 3 सदस्यांची टीम त्यांची चौकशी करते आणि याच टीमने राहुल गांधी यांची देखील चौकशी केली होती। अतिरिक्त संचालक शर्मा त्यांची चौकशी करतायत आणि सोनिया गांधींच्या प्रकृतीची चौकशी देखील केली आणि ही संपूर्ण चौकशी कॅमेऱ्यामध्ये देखील रेकॉर्ड करण्यात आलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय, सोनिया गांधी यांची चौकशी ही तुर्तास आता ब्रेक देण्यात आलेला आहे। ईडीने सोनिया गांधींना तब्बल या आतापर्यंत 20 प्रश्न विचारले असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, सोनिया गांधी यांची ईडीची चौकशी सध्या संपली असल्याचं कळतंय, सोमवारी पुन्हा एकदा बोलावण्याची शक्यता आहे, काय सविस्तर अपडेट मिळतायत? बरोबर, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची आजच्या दिवसाची ईडीची चौकशी संपलेली आहे। येत्या 25 जुलैला पुन्हा एकदा ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलवले आहे। ते अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांच्या संपूर्ण चौकशी दरम्यान त्यांना जवळपास 20 प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। या 20 प्रश्नांच्या विविध पद्धतीने त्यांचे प्रश्नोत्तर घेण्यात आले, त्यानंतर ते लेखी स्वरूपात लिहून देखील घेण्यात आलं, त्याचं रेकॉर्डिंग देखील करण्यात आलेलं आहे। आणि सोबतच या खास साधारणतः ज्या पद्धतीने पहिली माहिती आली होती की त्यांना लंच ब्रेक देण्यात आला, पण लंच ब्रेकच्या नंतर त्यांना स्पष्ट करण्यात आलं की आता आपल्याला सोमवारी यायचं आहे आणि आजची चौकशी संपल्याचं ईडी कार्यालयाच्या त्यांना स्पष्ट करण्यात आलं। याचा एक महत्त्वाचा अर्थ होतो की देशभरात आज काँग्रेस ज्या पद्धतीने आक्रमक आहे आणि त्या धर्तीवर दिल्ली देखील आक्रमक आहेत। आपण त्या दरम्यान ज्या पद्धतीने राहुल गांधींची चौकशी साधारणतः 5 दिवस करण्यात आली होती, पण पहिल्याच दिवशी जर बघितलं सोनिया गांधी यांची चौकशी साधारणतः फक्त अर्ध्या दिवसासाठी करण्यात आल्याची ज्यामध्ये निदर्शनास येत आहे। आणि आता आगामी चौकशी होणार आहे ती चौकशी 25 जुलै रोजी होणार आहे। त्या दिवशी कशा पद्धतीने चौकशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण ज्या पद्धतीनं हे निश्चित आहे की नॅशनल हेराल्डच्या प्रकरणामध्ये सोनिया गांधी यांची देखील चौकशी करून सर्व प्रश्नांची उत्तरे घेण्यात येणार असल्याची ईडीने स्पष्ट केलं आहे। आणि त्याचमुळे आजची चौकशी संपली असली तरी सोमवारी पुन्हा त्यांना एकदा बोलवण्यात आलेलं आहे, बोलवण्यात आलेलं आहे, त्यांना समन्स देखील करण्यात आलेलं आहे। निश्चितच प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी आता संपलेली आहे आणि सोमवारी त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना ईडी चौकशीसाठी बोलावल्याचे पडसाद संसदेमध्ये देखील उमटल्याचं चित्र पाहायला मिळालं। लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचं आजच्या दिवसाचं कामकाज सुरू होताच काँग्रेस खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि या कारवाईचा निषेध नोंदवला। लोकसभेतील कामकाज तहकूब झाल्यानंतर या काँग्रेस खासदारांनी संसद भवनाच्या मुख्य दरवाजावर जोरदार विरोध प्रदर्शन केलं। सोनिया गांधी जी के ऊपर जो हेतु पुरस्पर जो कार्रवाई की जा रही है, उनको बदनाम करने का काम किया जा रहा है, उसके विरोध में कांग्रेस और आम जनता आज रोड पे आई है। जो नेशनल हेराल्ड पेपर की बात करते हैं, नेशनल पेपर हेराल्ड पेपर ये हमारे आजादी की लड़ाई की एक मुख्य धारा थी। अंग्रेजों का अत्याचार की व्यवस्था के बारे में सामान्य लोगों तक बात पहुंचाने का किया जाता था। आज जो देश के ऊपर सत्ता में बैठे, जिनका आजादी की लड़ाई से कोई संबंध नहीं, ऐसे लोग सत्ता में बैठने के बाद वो जो भी आजादी की लड़ाई में जिनका इन्वॉल्व था, उनको सबको उनका नामो निशान मिटाने का काम किया जा रहा है। देश बेच कर देश चलाने वाली जो सत्ता आज केंद्र में बैठी है, वो केंद्रीय तपास यंत्रणा का दुरुपयोग कर रही है। त्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाकडे लक्ष देण्यापेक्षा काँग्रेसच्या नेतृत्वाला बदनाम करण्याकरता हे सगळं सुरू आहे। आज लोकशाहीचा गळा घोटला जातोय, विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या विरुद्ध चौकशीचा ससेमिरा लावला जातोय। ईडी सारख्या, सीबीआय सारख्या, इन्कम टॅक्स सारख्या संस्थांच्याकडून जुन्या केसेस उकरून काढून, कारण नसताना केसेस बंद झाल्या असताना पुन्हा उकरून काढून त्यांना चौकशीकरता बोलवून त्रास दिला जातो। जर हिंमत असेल तर तुम्ही एफआयआर दाखल करा, तुम्ही चार्जशीट करा आणि कोर्टात खटला चालू करा। जर दोषी असतील तर
त्यांच्यावर शिक्षा होईल, पण तुम्ही कोर्टात खटला घालत नाही, फक्त चौकशी करून त्या लोकांना अडकून ठेवताय. बऱ्याच जणांना तुरुंगात टाकलेलं आहे. तिथे काही चार्जशीट होत नाही, खटला चालू होत नाही, पुरावा सादर केला जात नाही आणि फक्त हुकुमशाही पद्धतीने दहशत निर्माण करून लोकशाहीचा गळा घोटायचं काम चाललेलं आहे. गांधी फैमिली को प्रताड़ित किया जा रहा है अपना पाप छुपाने के लिए। ये वही नरेंद्र मोदी जी है जिन्होंने पिछले 8 सालों से ये देश बर्बाद किया है, इस देश का युवा बर्बाद किया है, इस देश के गरीबों को बर्बाद किया है और इसके खिलाफ हमेशा हम तुम्हारे साथ हैं। इसके खिलाफ राहुल गांधी बात करते हैं, सोनिया गांधी बात करती है। उनको प्रताड़ित करने के लिए नेशनल हेराल्ड का इशू जो कि 2015 में इन्हीं की सरकार ने खत्म किया था, यही वो सारी यंत्रणा है, यही वो सारी ये जो हमारी ये है, चाहे वो ईडी हो, एजेंसीज है। अब ऐसा क्या हुआ? तो अब ऐसा है, खुद के पाप छुपाने के लिए नरेंद्र जी मोदी, अमित शाह और उनकी सरकार ये बदनाम करने के लिए ये सारा ये कर रही है। मागच्या जेव्हा राहुलजींना ईडी समोर आणलं होतं तेव्हा उगाचच मानसिक छळ करण्यासाठी जवळजवळ 1 आठवडा त्यांची इन्क्वायरी चाललेली. आज कदाचित मॅडम एवढ्या आजारी असून सुद्धा म्हणजे त्या नुकत्याच एका खूप मोठ्या गंभीर आजारातून बाहेर पडल्यात आणि त्यांना ऑलरेडी ईडी समोर बोलवतायत आणि त्यांना पण छळण्याचं बहुतेक यांचं कट कारस्थान दिसतंय. त्याच्या विरोधात काँग्रेस उभी राहिली आहे निष्कारण काही कारण नसताना. जी 2015 मध्ये केस क्लोज झाली आहे मुद्दाम दाखवण्यासाठी की हम इतने बड़े हो गए हम किसी का भी कुछ कर सकते हैं, ती एक मानसिक मोदीजींची जी झाली आहे आणि आज आमच्या नेत्या मॅडम सोनिया गांधीजींना ते ह्या प्रकारे छळत आहेत. पण पूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आणि राहुलजींच्या सोबत उभा